सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। नमस्कार मित्रांनो, 23, 24 आणि 25 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील काही भागात पुन्हा एकदा मोठ्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे। वातावरण बदलणार आहे। जाणून घेऊयात हा पाऊस नेमक्या कोणत्या जिल्ह्यात होईल याविषयीची सविस्तर माहिती। पण त्यापूर्वी दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, 23, 24 आणि 25 ऑक्टोबर रोजी वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलाय। आपण या ठिकाणी पाहू शकता, कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार आणि तसेच कोकण पट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठा विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होणार आहे। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगरच्या भागात देखील आपल्याला 23, 24, 25 आणि 26 तारखेला देखील जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल। एकंदरीतच मित्रांनो, राज्यात पुढील 4 ते 5 दिवस आता हे पावसाचे असणार आहेत। त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रात नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला मागील काही तासात पावसाने हजेरी लावलेली पाहायला मिळाली आणि मात्र 23, 24, 25 आणि 26 तारखेला पावसाचा जोर खानदेशामध्ये वाढलेला पाहायला मिळेल। मोठा पाऊस होईल। मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये जिल्ह्यात, तालुक्यात आणि गावात देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात वातावरण बदललेले पाहायला मिळेल। यातील काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस तर संभाजीनगर आणि जालन्याच्या काही भागात अतिवृष्टी सदृश पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो। मित्रांनो, विदर्भातील काही भागात मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे। यामध्ये अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिमच्या परिसरात आपल्याला 23, 24, 25 तारखेला जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल। तर नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूरच्या भागात मात्र ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या दरम्यान झालेला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।